श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. शाळकरी वयात भेटलेली ही कविता आणि या कवितेतल्या या ओळी अजूनही मनात घर करून आहेत. कारण हा श्रावण महिना आहेच असा. प्रत्येक वर्षी हा श्रावण महिना जेव्हा जेव्हा येतो त्यावेळी मनात हर्ष हा होतोच. कारण हा श्रावण महिना म्हणजे सणवार, व्रतवैकल्ये, निसर्ग सौंदर्य, पावित्र्य याचा सुंदर असा मिलाप. तर आज बोलूया या श्रावण महिन्याविषयी, काहीशी माहिती आणि काही आठवणी. श्रावण महिन्याला श्रावण हे नाव कशावरून पडले हे माहिती आहे का तुम्हाला? श्रावण महिना हा मराठी वर्षाचा 5वा महिना आणि आपल्या मराठी महिन्यांची नावं ही नक्षत्रांवरून ठेवण्यात आलेली आहे. तर या श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असतो. त्यावरून या महिन्याला श्रावण हे नाव पडले आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो. हा महिना भगवान शंकरांना समर्पित आहे आणि या महिन्यात केलेली भगवान शंकराची उपासना ही विशेष फलदायी ठरते असं मानण्यात येतं. तर त्याचं कारण काय असेल? असं म्हटलं जातं की श्रावण महिना हा चातुर्मासातला सगळ्यात पवित्र महिना आहे. आता चातुर्मास म्हणजे काय? चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा काळ. चातुर्मास हा आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं, त्यापासून ते कार्तिकी एकादशी, ज्याला प्रबोधिनी एकादशी म्हटलं जातं, त्यापर्यंतचा काळ आहे. त्यात आषाढ महिन्याचे 20 दिवस, त्यानंतर श्रावण, भाद्रपद आणि आश्विन हे संपूर्ण 3 महिने आणि त्यानंतर कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस असा हा काळ असतो. असं मानण्यात येतं की या चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णू हे निद्रावस्थेत असतात आणि त्यावेळी या संपूर्ण विश्वाचा भार, या विश्वाची जबाबदारी ही भगवान शंकरावर असते आणि म्हणूनच या काळात त्यांची उपासना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशाही आख्यायिका सांगितल्या जातात की समुद्रमंथन हे श्रावण महिन्यातच झालं होतं. समुद्रमंथनातून 14 रत्न आणि हलाहल बाहेर पडलं. हलाहल म्हणजेच जहाल विष, आणि या विषाच्या प्रकोपापासून जगाला वाचवण्यासाठी भगवान शंकरांनी ते स्वतः प्राशन केलं आणि यामुळे त्यांच्या शरीरात जो दाह निर्माण झाला तो कमी करण्यासाठी देवदेवतांनी त्यांच्यावर जलाचा अभिषेक केला, त्यांना जल अर्पण केलं. यामुळेच या महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक करणं खूप महत्त्वाचं आहे. श्रावण महिन्यात येणारे सोमवार म्हणजेच श्रावणी सोमवार हे त्यामुळेच अत्यंत शुभ आहेत आणि असंही मानलं जातं की श्रावण महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वती एकत्र आले होते. त्यामुळेच श्रावणी सोमवारनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी माता पार्वतीचंही मंगळागौरीच्या स्वरूपात पूजन केलं जातं. मला श्रावण महिना आवडतो तो त्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सणांमुळे. श्रावण महिन्यातले हे सण आपण केवळ एक उत्सव म्हणून साजरे करत नाहीत, तर निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे, निसर्गाच्या अधिक जवळ नेणारे हे सण आहेत. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक रविवारी गोव्यात आयतार पूजन किंवा आदित्यवार पूजन किंवा आदित्यवार पूजन करण्याची प्रथा आहे. गोव्याच्या भाषेत म्हणजे कोकणी भाषेत आयतार म्हणजे रविवार, त्याचप्रमाणे आदित्य म्हणजे सूर्य. तर या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते. आयतार पूजनासाठी स्त्रिया आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या वेगवेगळ्या पत्री म्हणजेच पानं गोळा करतात आणि त्याचा वापर या आयतार पूजनासाठी केला जातो. पत्री जमवण्याचा हा आनंद काही वेगळाच असतो आणि त्या निमित्ताने आपण निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ का होईना पण जातो.
सुवासिनी सूर्य उपासनेतून सूर्याची तेजस्विता, त्याचे शौर्य, त्याचे चिरंजीवी आयुष्य आपल्या पतीला लाभावे अशी मनोकामना या आयतार पूजनातून करतात. अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण सणांमुळेच श्रावण महिन्याला सणांचा राजा असं संबोधलं जातं. श्रावण महिना केवळ सणांचं राजेपद मिरवत नाही, तर निसर्गाच्या सृजनाचे राजेपदही मिरवत असतो. यावेळी दिसणारं धरित्रीचं लावण्य तर अगदी नजर लागावं असं. हिरव्या रंगाच्या अनंत छटा दाखवणारी माळरानं, डोंगर माथे, तरु वृक्षवेली, त्याचप्रमाणे ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ, सप्तरंगी इंद्रधनुष्य, खळाळते निर्झर नद्या, अशी नजरेचं पारणं फिटणारी ही दृश्य आपल्याला या महिन्यात दिसून येतात. श्रावण महिन्यात प्राजक्त, कवठी चाफा, रातराणी, जाई, जुई, मोगरा अशा अनेक फुलझाडांना बहर येतो. रानवाटा, पायवाटा साऱ्या आसमंतात हा गंध भरून उरतो. याचबरोबर लगेचच भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीसाठी लागणाऱ्या पत्री, फळफळावळ, भाज्या, अनंत अशी फुलं, या सगळ्यांची उपलब्धता हा श्रावण महिना आपल्याला करून देतो. श्रावण महिन्यात येणारा सगळ्यात मोठा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीला आपण नागदेवतेला, जो आपल्या पिकांचं उंदरांपासून रक्षण करतो, त्याच्याविषयीची कृतज्ञता म्हणून नागपंचमीला नागदेवतेचं पूजन केलं जातं. त्याचप्रमाणे या महिन्याच्या अमावस्येला महाराष्ट्रात बैलपोळा हा सणही साजरा केला जातो. ज्यायोगे बैल जे शेतीसाठी शेतकऱ्याला खूप उपयोगाचे असतात, त्यांची पूजा केली जाते. केवळ निसर्गपूजन नाही, तर प्राणीमात्राचं पूजन करण्याचीही आपली संस्कृती आहे आणि ती या अशा सणांद्वारे दिसून येते. त्याचप्रमाणे या महिन्यातला आणखीन एक महत्त्वपूर्ण असा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. समुद्रावर आपल्या व्यवसायानिमित्त अवलंबून असणारे लोक समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा करतात. याच दिवसाला राखी पौर्णिमा असंही संबोधलं जातं आणि बहीण भावाच्या नात्यातील एक नाजूक रेशमी बंध अधोरेखित करणारा हा दिवस. श्रीकृष्ण जन्माष्टमीस म्हणजे ज्या दिवशी भगवान विष्णूने श्रीकृष्णाचा अवतार धारण केला, त्या दिवसाची आठवण आणि श्रीकृष्ण जन्माचा उत्सव आपण त्या दिवशी साजरा करतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असते ती दहीहंडी. श्रावण महिना केवळ निसर्ग सौंदर्याची लयलूट घेऊन येत नाही, तर भक्तीचा गंधही या महिन्याला असतो. या महिन्यात गोव्यातल्या वेगवेगळ्या गावात काही विशिष्ट वारी, भजनं असतात. कीर्तनं, पूजा यांची रेलचेल दिसून येते. आजच्या व्हिडिओची सुरुवात मी ज्या श्रावण मासी हर्षमानसी कवितेने केली होती, त्या कवितेतल्या शेवटच्या कडव्याची पहिली ओळ मला माझ्या बालपणात घेऊन जाते. ती ओळ अशी आहे की देवदर्शना निघती ललना, हर्षमाईना हृदयात. या ओळीबरोबर मला आठवतो तो बालपणीचा श्रावण महिना, ज्यात प्रत्येक श्रावणी शनिवारी माझ्या माहेरलगतच्या मालपे गावातील मारुती मंदिरात दर्शनासाठी आम्ही जायचो आणि तिथे जवळच श्रीदेव मुळवीराचं मंदिरसुद्धा आहे. नंतर तिथेही जाणं व्हायचं. तर या देवदर्शनाच्या माझ्या मनात खूप अशा छान छान आठवणी आहेत. एक पहिली आठवण म्हणजे आम्ही अगदी घोळक्याने या देवदर्शनाला जायचो. म्हणजे आम्ही मैत्रिणी, एकाच वयाच्या मैत्रिणी, शेजारी आणि आमच्या मागे आमच्या आयांचा घोळका. त्यावेळी सगळ्यांकडेच दुचाक्या नसायच्या, तेवढं प्रस्थ नसायचं गाडी किंवा स्वतःचं वाहन असण्याचं. त्यामुळे हे देवदर्शन पायीच व्हायचं. पण त्या निमित्ताने काय व्हायचं की त्या वाटेवर अनेक लोक भेटायचे. आजूबाजूच्या वाड्यांवरचे, नव्या जुन्या मैत्रिणी, शेजारी, अशी अनेक लोक त्या 4 किंवा 5 शनिवार जे यायचे त्यानिमित्त त्यांच्याशी भेटणं व्हायचं, त्यांच्याशी बोलणं व्हायचं. देवदर्शनाबरोबरच येण्या जाण्याचा तो जवळजवळ अर्ध्या तासाचा वेळ हाही तेवढाच आनंददायी असायचा. आणि ती आठवण माझ्या मनात अजूनही कायम आहे.
तुमच्याही या श्रावण महिन्याच्या काही खास आठवणी आहेत का? आहेत तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.